नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट। आज दिनांक 15 मे 2025 रोजी समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांनी दिले नांदुरा ठाणेदार यांना निवेदन। 9 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी समाजवादी पार्टीची मागणी। आज नांदुरा पोलीस स्टेशन येथे समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय आझाद पठाण यांनी पिंपळगाव राजा येथील 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले। दिनांक 14 मे 2025 रोजी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे पेटपुरा भागात घडलेली ही घटना संतापजनक असून आरोपी रेहान खान मुख्तार खान याने केलेल्या कृत्याने माणुसकीला काळिमा फासला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासातच आरोपीला अटक केली। याबद्दल पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन व अपर पोलीस अधीक्षक माननीय श्रेणीक लोढा यांचे त्यांनी निवेदनातून कौतुक केले। मात्र समाजवादी पार्टीचा ठाम आग्रह आहे की केवळ अटक ही पुरेशी नाही। या क्रूर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा, फाशी देऊन समाजात एक उदाहरण निर्माण करणे आवश्यक आहे। त्यामुळे अशा प्रकरणांची जलदगतीने सुनावणी होऊन पीडितेला न्याय मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत माननीय आझाद पठाण यांनी व्यक्त केले। निवेदन देत्यावेळी इफ्तिकार भैया, अझर मिर्झा, मुशरफ शाह, तोसिफ खान, शेख नदीम, तोसिफ बिल्डर, शेख राजीद, साजिद कुरेशी व इतर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। इनके हाथों एक निवेदन समाजवादी पार्टी की ओर से दिया गया है। इस विषय था कि 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशी शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी समाजवादी पार्टी नांदुरा विभागातर्फे आज निवेदन देण्यात आले। निवेदन देऊन SP साहेब यांच्या निर्देश आणून देऊन इच्छितो की दिनांक 14 मे 2025 रोजी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील पेटपुरा भागातील 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना रेहान खान मुख्तार खान वय वर्ष 22 वर्ष पेटपुरा पिंपळगाव राजा या नर्मदाने अत्याचार करून माणुसकीला काळिमा फसवला आहे। सदर घटनेच्या पोलिसांनी अत्यंत तात्पुरतेने कारवाई करत अवघ्या काही तासात आरोपीला नांदुरा रेल्वे स्टेशन येथून अटक केली। या कामगिरीबद्दल पिंपळगाव राजा व अप्पर पोलीस अधीक्षक सैनिक लोढा साहेब यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे। मात्र या गंभीर प्रकरणात केवळ अटक ही पुरेशी नाही, अशा कृत्य गुन्हेगारा समाजाला धडा शिकवण्यासाठी आणि पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, माझी अशी समाजवादी पार्टीची ठाम मागणी आहे। आपण सदर प्रकरणात गंभीर दखल घेऊन न्याय प्रक्रियेला गती द्यावी अशी आम्ही आज रोजी निवेदन देऊन माननीय SP साहेब यांना विनंती केलेली आहे।